नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली जेव्हा कामानिमित्त घाईनेच सकाळी घराबाहेर पडत असते तेव्हा नीता तिला थांबवते आणि सामानाची यादी देत आणायला सांगत असते. अबोली मात्र नकार देत मी महत्वाच्या कामासाठी जात आहे असं सांगते. तेव्हा नीता म्हणते की काय ग, एरवी तर भटकत असतेस, उजाडलं नाही की बाहेर पडायचं, रात्री उशिरा परत यायचं, हे तर तुझं ठरलंच आहे. अंकुश जाऊन 1.5 वर्ष झालंय, आता तरी सुधार. आणि ते सचित सर सुद्धा ना तुझ्याचमुळे गायब आहेत, ज्यामुळे माझ्या आईला किती त्रास होतोय असं आता बडबडतच अबोलीला खूप काही ऐकवत असते. अबोली अखेर वैतागून म्हणते की नीताताई द्या ती यादी इकडे, मी सामान घेऊन येईल, आणि ती घाईनेच निघून जाते. तेव्हा नीता मात्र मनाशी म्हणते की ही अबोली ना नक्कीच कसल्या तरी मागावर आहे, पण काय असेल तपास लावावाच लागेल. तर दुसरीकडे आता त्या खोट्या परमजितची चौकशी करण्यासाठी काकांनी एका व्यक्तीला बोलावलेलं असतं आणि ते म्हणतात की काय रे, तू तर परमजित सरांच्या हाताखाली काम केलंय ना. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की होय, खूप काम केलंय आणि ते तसे स्वभावाने खूप चांगले आहेत आणि मूळचे आपल्या नांदेडचेच, त्यामुळे मराठी तर अगदी छान बोलतात. तरी त्यांची तब्येत बरोबर नसायची म्हणून स्वेच्छेने निवृत्ती घेतली त्यांनी. परंतु आजही काही कठीण केस असेल ना तर डिपार्टमेंट त्यांना बोलावून घेतं. माधव काका विचारतात आता ते सध्या कुठे राहतात. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की सध्या तर ते नांदेडलाच राहतात. माधव काका म्हणतात त्यांचा एखादा फोटो मिळू शकेल का. तो व्यक्ती होकार देतो. तेव्हा माधव काका म्हणतात की तू फोटो आणून दे, मग मी नक्की सांगेल की काय काम होतं ते. तर दुसरीकडे नीता शरदला सांगत असते की ती अबोलीना कसल्या तरी मागावर आहे, आपल्याला तिच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा शरद म्हणतो की होय, आता ना आपल्याला जास्त सावध राहावं लागेल, कारण त्या अबोलीने विजयाची कशी वाट लावली पाहिली ना. त्या दोघींच्या भांडणात आपला बळी जायला नको. नीता आता कामासाठी आत जाते. तितक्यात शरद त्या खोट्या परमजितला चाळीत येताना पाहतो. हुशारक्या मारत सांगू लागतो की मी शरद सुर्वे, या चाळीतील एक जबाबदार नागरिक आहे आणि तुम्ही ज्याचा शोध घेताय ना तो अंकुश शिंदे नाहीच आहे, तर सचित राजे आहे. मी काय म्हणतो, त्याची बायको आणि मुलगा याच चाळीत राहतात, तुम्ही एकदा त्यांना भेटता का. किडनॅपर मात्र रागानेच म्हणतो की कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही ते माझं मी ठरवेल. तेव्हा शरद पुन्हा आग्रह करत बोलतो की तुमचा तपास कसा चाललाय ते कळायला हवं ना. तेव्हा आता लगेच किडनॅपर बोलतो की काय शरद सुर्वे, इथे चाळीत उंडारक्या मारत फिरणारा माणूस अचानक 2-3 महिने दुबईला जाऊन राहतो, काय बिझनेस करता तिकडे. तेव्हा शरदची बोबडी वळते आणि फोन आल्याचं नाटक करत तो बाजूला जाणार असतो. परंतु किडनॅपर पुन्हा एकदा त्याला थांबवतो आणि म्हणतो की काय रे, कुठे खड्डा खणलास, कसा तपास करायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे जर का पुन्हा माझ्या वाटेला आलास ना तर याद रख, अशी धमकी देतो. तेव्हा शरद घाबरूनच तिथून निघून जातो. इकडे अबोली जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये येते तेव्हा क्रिश तिला सांगतो की तू जो नंबर मला ट्रेस करायला सांगितला होता ना त्याची माहिती मिळालीये आणि ते पाहून मी खूप शॉक झालोय. तो नंबर आता चक्क अंकुश शिंदेच्या नावाने असतो. अबोलीला मोठा धक्काच बसतो. ती सांगते की क्रिश, अरे तो माणूस खूप चालाक आहे, त्याने अंकुश सरांचे सगळे डॉक्युमेंट मिळवले, त्यांच्याच नावाने सिम घेतलं, आपल्याला लवकरात लवकर त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल असं सांगते. आणि पुढे विचारते की तू तुझी माणसं कामाला तर लावली आहेस ना, त्या परमजित सिंगवर लक्ष तर ठेवून आहेस ना. तेव्हा क्रिश होकार देतो आणि राणेंना आत्ता परमजित कुठे असं विचारतो. तेव्हा राणे सांगतात की ते तर मघाशीच अंकुश सरांच्या घरी गेले. अबोली व क्रिश धक्क्यानेच काय असं बोलतात आणि घाईनेच घरी जायला निघतात. तर इकडे जेव्हा हा खोटा परमजित घरी येतो, आजी खुश होते आणि म्हणते की ए बस अरे, आणि इतक्या वर्षात तू तर अजिबात बदलला नाहीस, तू अंकुशाला शोधायची जबाबदारी उचलली आहे ना, म्हटल्यावर तो लवकरच सापडेल. तेव्हा हा परमजित देखील होकार देतो. तर आजी त्याच्यासाठी चहा ठेवत असते आणि म्हणते की अरे, त्या दिवशी ना माझ्या अबोलीला कसली तरी कागद सापडली, तुझ्या हातून अंकुशाला पुरस्कार मिळाला होता ना, आणि सून म्हणजे अंकुशाची आई, ती तुला ना चांगली ओळखते. किडनॅपरला अबोलीला सगळं सत्य माहिती आहे हे आता कळालेलं असतं.
तर दुसरीकडे माधव काकांना तो व्यक्ती खऱ्या परमजितचा फोटो आणून देतो. तेव्हा माधव काका लगेच अबोलीला फोन करून सांगतात की तुझा संशय खरा ठरला. जो सध्या आपल्या समोर आहे तो खरा परमजित नाहीये. अबोली म्हणते की हो माधव काका, मी बोलले होते ना, आणि आता एक काम कर, लगेच तिकडनं निघ, तो ना आपल्या घरी गेला आहे. त्यानंतर क्रिश अबोलीला सांगतो की तू आजीला फोन करून सावध कर, म्हणावं कोणालाही घरात घेऊ नको. तर इकडे आजी आता त्या खोट्या परमजित सिंगला चहा आणून देते. तितक्यात तिला अबोलीचा फोन येतो. अबोली काळजीनेच तिची चौकशी करते आणि परमजित आलाय का असं विचारते. आजी होकार देते. तेव्हा अबोली सांगते की हे बघ आजी, तो जो घरी आलाय ना तो खोटा माणूस आहे, खरा परमजित नाहीये तो. आणि ही गोष्ट तुला कळालीये हे त्याला कळू देऊ नकोस. त्याच्या समोर एकदम नॉर्मल राहा. मी आणि क्रिश येतोच आहे तिकडे, तू घाबरू नकोस असं बोलत सर्व काही समजावत असते. आजी देखील होकार देते आणि ती मागे वळून पाहते तर तो किडनॅपर आजी समोरच येऊन उभा राहतो. तो लगेच आजीच्या हातातील मोबाईल घेतो आणि अबोलीला म्हणतो की काय ग अबोली, आता आजीला सावध करायला फोन केला होतास का? म्हातारीला सगळं कळलंय म्हटल्यावर तिला ढगात पाठवावं लागेल असं बोलून फोन कट करतो. अबोली तर खूपच घाबरून जाते. घाबरतच क्रिशला म्हणते की आजी मोठ्या संकटात सापडलीये, आपल्याला जावं लागेल. ते दोघेही लगेच पोलीस जीपमध्ये बसतात. परंतु ऐनवेळी गाडी सुरूच होत नाही. तेव्हा अबोली क्रिशला म्हणते की आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, तू मागून ये, आणि ती धावतच आता घराकडे जाते. तर दुसरीकडे अंकुश अतिशय प्रयत्न करून आणि जोर लावत ती रस्सी खेचत असतो आणि अखेरीस त्याला यश मिळतं. अंकुशचा एक हात सुटतो. त्यानंतर तो आता स्वतःचे पाय सोडून सुटका करून घेतो. अंकुश तिथून जाणार असतो आणि लगेच विचार करतो की मला एकट्याने जाता येणार नाही, परमजित सरांना सुद्धा घेऊन जावं लागेल, नाहीतर हा माणूस त्यांनाही मारून टाकेल. अंकुश आता तिथेच असलेल्या शेजारील खोलीत येतो. तिथे खऱ्या परमजित सरांना डांबून ठेवलेलं असतं. अंकुश आवाज देऊन त्यांना उठवतो, त्यांचे हातपाय सोडतो. नंतर ते दोघेही तिथून जायला निघालेले असतात. तर इकडे घरी मात्र तो किडनॅपर पक्कड हातात घेऊन आजीवर उगारत तिला खूप घाबरवत असतो. आजी ओरडतच बोलत असते की काय रे, का उगीच माझ्या नातवाच्या जीवावर उठलाय, का त्याचा शत्रू झालाय? तेव्हा किडनॅपर म्हणतो की आजी अगं, का उगीच आरडाओरडा करतेस, मी इथे गप्पा मारायला आलो होतो ना, तुला काही केलंय का मी? काय आहे ना, तुझ्या नातवाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, म्हणून मला घरातील प्रत्येकाचंच आयुष्य उद्ध्वस्त करावं लागणार. आई ग, मी जे काम करायला आलोय ते तर मी करणारच, या वयात तुला सहन तर होईल ना? आजी मात्र खूप घाबरलेली असते. ती म्हणते की तुझं डोकं फिरलंय आणि ती बाहेर जायला निघते. परंतु तो किडनॅपर तिचा हात पकडत तिला थांबवतो आणि म्हणतो की म्हातारे, असेही तुझे दिवस भरले आहेत ग, आपण जायचं वैकुंठाला, असं बोलत खूप हसत असतो. तर दुसरीकडे अबोली एकटीच घरी येत असते. वाटेत ती राघूला देखील फोन करून घरी यायला सांगते. तितक्यात आता क्रिश मागणं गाडी घेऊन आलेला असतो. अबोली घाईनेच गाडीत बसते. क्रिश व अबोली थोड्याच वेळात घरी पोहोचतात. दोघेही धावतच आत येतात. अबोली जोरानेच आजी असं ओरडते. आजीचा मात्र थरथराट होत असतो आणि तशीच खाली बसलेली असते. माधव काका सांगतात की मी आलो ना तेव्हा अशीच थरथरत होती, तो आईला खूप त्रास देऊन निघून गेलाय ना, त्याला सोडणार नाहीये. तेव्हा अबोली म्हणते की होय काका, जो आला होता ना तो बहुरूपी होता आणि लवकरच त्याच्या चेहऱ्यावरचा मुखवटा बाजूला काढायची वेळ आलीये. आजी मात्र खूप रडत असते. विजया खिडकीतून डोकावून सगळं पाहत असते. सीता येऊन देखील आता नाटकं करत आजीची काळजी असल्याचं दाखवत असते. तितक्यात क्रिशला कुणाचा तरी फोन येतो आणि तो अबोलीला सांगतो की अंकुश सरांचा जिथून फोन आला होता ते लोकेशन ट्रेस झालंय, आपल्याला लगेच निघावं लागणार. कुणी विजया मनाशी म्हणते की अबोली, तू अंकुशला बरोबर शोधलंस, परंतु मला असं काहीतरी करावं लागेल की अबोली अंकुशपर्यंत पोहोचलीच नाही पाहिजे. तर पुढील भागात आता आणि अबोली त्या नाट्यगृहात पोहोचलेले असतात. ते दोघेही बोलत असतात, परंतु त्याच वेळी तो किडनॅपर लपूनच क्रिशच्या खांद्याला गोळी मारतो. क्रिश जखमी झालेला असतो. त्याने अबोलीला वेठीस धरलेलं असतं. तर इकडे अंकुशने परमजित सरांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं आणि नेमके तो विजयाला फोन करून सर्व काही सांगतो. विजया आता या किडनॅपरला सांगते की फोन आला होता तेव्हा तो आता पुढचा काय प्लॅन आहे असं विचारतो. विजया सांगते की त्या दोघांनाही संपवावं लागेल. आता अबोली या सगळ्यातून कशी सुटका करेल हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.